रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति गुंठा 5,000 रुपयांची नुकसान भरपाई द्या। ॲडव्होकेट राकेश पाटील यांची जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे मागणी। प्रत्यक्ष शेती कसणाऱ्या कुळांना नुकसानीची भरपाई द्यावी। रायगड जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यांतील शेतकऱ्यांचे अवकाळी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची प्रति गुंठा 5,000 रुपये नुकसान भरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी तरुण शेतकरी नेते ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मी व्यवसायाने वकील जरी असलो तरी पहिला मी शेतकरी आहे। महाराष्ट्र सरकार घाटावरच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानी भरपाई देण्यासाठी हेक्टरी क्षेत्राचा निकष लावते। येथील शेतकऱ्यांचे क्षेत्र गुंठ्यांमध्ये आहे। हेक्टरीच्या निकषाप्रमाणे येथील शेतकऱ्यांसाठी मदत म्हणजे पूर्वी 4 आण्याला मिळणाऱ्या किसमी चॉकलेट दिल्यासारखी गत होईल। जमीन विक्रीतून हजारो कोटींचा महसूल सरकारला रायगड जिल्ह्यातून मिळतो। इथल्या शेतकऱ्यांच्या त्यागामुळेच हजारो कोटींची उलाढाल करणारे उद्योग याच जिल्ह्यात आहेत। शेतकऱ्यांना मदत करणे ही त्यांचीही नैतिक जबाबदारी आहे। त्यामुळे आणेवारीची कारणे न देता तसेच शेतकऱ्याच्या शेतीतील खर्च पाहता प्रति गुंठा 5,000 रुपयांची मदत सरकारने करावी। ॲडव्होकेट राकेश नारायण पाटील, तरुण शेतकरी नेते, रायगड यांनी केली आहे। रायगड जिल्ह्यासह कोकणातील शेतकरी हा महाराष्ट्र सरकारसाठी आदर्श शेतकरी आहे। कर्ज झाले म्हणून सरकारला दोष देऊन तो आत्महत्या करीत नाही। मात्र सरकार येथील शेतकऱ्यांना मदत न करता येथील शेतकरी जमिनी कशा विकतील याचीच कूटनीती आखत आहे। येथील शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे। संबंधित शेतकऱ्यांना मदत करून भाताचे कोठार म्हणून ओळख असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोडलेला कणा पुन्हा मजबूत करावा, अशी मागणी राकेश पाटील यांनी केली आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। सर, काय सांगाल? रायगड जिल्हाधिकाऱ्यांना आज आपण निवेदन दिलेलं आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, काय नेमकी मागणी आहे? माननीय जिल्हाधिकारी रायगड यांना आज निवेदन दिलं आहे। माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्या अंतर्गत 15 तालुके येतात। 15 तालुक्यांतील शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति गुंठा 5,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला शेती कसणाऱ्या कुळांना प्रत्यक्ष कुळाला देण्यात येण्याचं निवेदन एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने दिलेलं आहे। नुकसान भरपाई देताना सरकार काय करतं की सरकार हेक्टरीचं प्रमाण लावतं। हेक्टरीचं प्रमाण कोकणातल्या शेतकऱ्यांना लावून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की रायगड जिल्ह्यातली शेती, रायगड कोकणातल्या शेतकऱ्याची शेती ही डोंगर रांगांमधल्या डोंगरांच्या उतारावरची शेती आहे आणि समुद्रालगतची शेती आहे आणि 10 ते 15 गुंठ्याचं क्षेत्र हे शेतकऱ्याचं जीवन मरणाचं शेवटचं अंतिम साधन असलेलं 10 ते 15 गुंठ्याचं क्षेत्र आहे। ज्यांच्याकडे 1 एकर शेती आहे ते 1 एकरच्या शेतीमध्ये भावकीची भांडणं एवढी आहेत की त्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई मिळणं सुद्धा अवघड झालेलं आहे। ही कोकणाची वस्तुस्थिती आहे आणि नुकसान भरपाई देताना सरकार काय करते की कोकणात आणेवारी चालते, त्याच्यामुळे आणेवारीच्या आराखड्यानुसार तुम्ही नुकसान भरपाई देता। हा अन्याय आहे एक प्रकारचा कोकणातल्या शेतकऱ्यांवर केलेला। सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आज अलिबागला आला तर अलिबागला 50 ते 40 लाख रुपये गुंठा आहे, मांडव्याला 40 लाख रुपये आहे, त्यानंतर मुरुडमध्ये 20-25 लाख रुपये गुंठा आहे, श्रीवर्धनमध्ये 15-20 लाख रुपये गुंठा आहे। एवढे मोठे भावाला एवढा मोठा भाव म्हणजे जरी आपण 5 लाख रुपये गुंठा दिला तरी 5-20 कोटी रुपये किंमत इथल्या सातबाऱ्यात एका एकरची आहे आणि तुम्ही नुकसान भरपाई देताना शेतकऱ्याला किती देत आहे? 1,000 ते 1,500, 10,000 ते 12,000, 10 ते 12,000 रुपये लावणीला पुरत नाही। 1 एकर शेत लावला, एक मजूर घेतला तर त्या आदिवासी बिचाऱ्या बांधवाला आम्हाला 400 रुपये मजुरी द्यावी लागते आणि त्याच्यानंतर त्याचा जेवणाचा खर्च जवळजवळ 600 रुपयावर तो मजूर जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचं आता ज्या शेतकऱ्याच्या हातात काहीच मिळणार नाही, ना पेंडा मिळणार, ना त्याची भूस भेटणार, ना तण मिळणार। मी शासनाला आपल्या माध्यमातून निवेदन हेच करतोय की कोकणात जी नुकसान भरपाई देत आहे ती हेक्टरीच्या प्रमाणात देऊ नका, कारण हेक्टरीमध्ये इथल्या एक पण शेतकऱ्याची शेती नाही आहे आणि कोकणात आजही कुळ कायदा जरी अलिबागमध्ये
अलिबागच्या शेतकऱ्यांनी निर्माण केला असला तरी अलिबागमध्ये अजूनही सावकार आहे. त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी हे जे निवेदन दिलेलं आहे, ह्या निवेदनात मी स्पष्ट म्हटलेलं आहे की जे प्रत्यक्ष शेती कसतात, प्रत्यक्ष शेती करतात, अशा शेतकऱ्यांचे पंचनामे प्रत्यक्ष शेतावर जाऊन करावेत. आता जी ग्रामपंचायतमध्ये तलाठ्यांकडं जे पंचनाम्याची जबाबदारी दिलेली आहे, त्यांचे काही ग्रामसेवक हुकुमशाही करतायत, आजच्या आज आणून द्या, नाहीतर मी उद्या घेणारच नाही, मला वेळ नाही. सगळ्यात महत्त्वाचं निवेदनाच्या माध्यमातून मी सरकारला एवढंच विनंती करतो की ही जी हेक्टरी प्रमाणाचं जे प्रमाण लावलेलं आहे नुकसान भरपाई देताना, ते नुकसानीचं प्रमाण आता बदला. कोकणातल्या सगळ्या आमदारांनी पाहिजे तर वेगळं अधिवेशन घ्यायला सांगा. जसा घाटावर विदर्भ मराठवाड्यात जसा नुकसान भरपाईचा वेगळा GR काढला जातो, तसा वेगळा GR कोकणातल्या आमदारांनी एकत्र येऊन काढावा. आणि शेतकऱ्याला, सरकारला 5,000 रुपये द्यायला काही फरक पडत नाही, कारण इथे 20-50 कोटींवर आमचा इथला शेतकरी जमीन विकताना 5 ते 7% स्टॅम्प ड्युटी मुद्रांक शुल्क आहे, तो आम्ही सरकारला देतोय. इथल्या जमिनीची आणि इथल्या शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांची मदत करताना चेष्टा करू नका. माझी विनंती आहे की प्रति गुंठा शेतकऱ्याला 5,000 रुपये शासनाने द्यावेत, तरच दमदार सरकार आणि आपलं सरकार एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही मान्य करू.